आपली पहिली रेसिपी आहे रवा उत्तापा. त्यासाठी मी काय केलेलं आहे, सर्वप्रथम रवा जो आहे तो ताकामध्ये एक अर्धा तास भिजत घातलेला आहे. ताकामध्ये किंवा तुम्ही रव्यामध्ये नंतर दही घालून थोडं पाणी घातलं तरी चालेल. ताकामध्ये भिजत घातल्यामुळे त्याची कन्सिस्टंट पहिल्यांदा रवा खूप पातळ होता. आता रवा पाणी शोषून घेत आहे, त्यामुळं असं जाड थिक दिसत आहे. तर याच्यामध्ये काय करूया आपण, त्यानंतर उत्तापा करण्यासाठी त्यानंतर घेतलेलं आहे मिरची, कोथिंबीर, नंतर कांदा आणि टोमॅटो. हे सर्व आपण बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे. हे सगळं आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. कोण कोण काय करतं की वरून टाकतात, नंतर मी काय करते याच्यामध्ये सगळं मिक्स करते. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊयात. तर हे असं काही दिसत आहे आपलं बॅटर. त्याच्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, रवा आपण एक अर्धा तास ताकामध्ये भिजत घातला तरी चालेल. मी एक अर्धा पाऊण तास ताकामध्ये भिजत घातलेला होता, त्यामुळे तो छान असा फुलून आलेला होता. तर तुम्हाला नको ताक जर आंबट असेल तर खूप छान होईल याच्यासाठी, उत्ताप्यासाठी, कारण आंबट ताकाचे उत्तापे खूप छान लागतात. त्यानंतर आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया. मीठ हे आपल्या चवीनुसार टाकायचे आहे, कारण ताक पण आपलं आंबट असतं आणि मीठ आपण खूप टाकल्यामुळे ते खूप बेचव लागू शकते. त्यामुळे मीठ हे आपण थोडंसंच टाकून घेऊयात. आपण थोडंफार मीठ टाकून घेऊया याच्यामध्ये चवीनुसार आणि चांगलं मिक्स करून घेऊया. आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय कशी आहे, खूप जाड आहे. हवं तर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया, थोडं पातळ होण्यासाठी, पसरायला पण आपल्याला सोपं जाईल यासाठी. आता तुम्ही बघू शकता मी किती थोडं पाणी घेतलेलं, थोडंसं पाणी घालायचं आपल्याला, जेणेकरून आपलं हे बॅटर आहे ते सैलसर असं आपल्याला पसरायला सोपं जाईल. रवा उत्तापा करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. मी आधी इथे तवा तापायला ठेवलेला आहे. तवा चांगला गरम असला पाहिजे, नाहीतर आपले उत्तापे मोडतात. हवं असेल तर तुम्ही फक्त रव्याचं बॅटर करून वरून त्याला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची लावली तरी चालेल. जर तुम्हाला मोडण्याची भीती असेल तर. मी कायम असेच करते, छोटे छोटे करते, पण ह्यातच घालून करते, मला हे असं आवडतं. तुम्ही अशी रेसिपी फॉलो करू शकता. आता हे चांगलं आपल्या रवा ह्यामध्ये भिजलेलं आहे. आपले सगळे इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत. आता आपण तव्यावर पसरून घेऊया. आता इथे सर्वप्रथम आपण तवा घेतलेला, तव्याला जरा इग्नोर करा, खूप जुना तवा आहे तो. आता याच्यावर आपण तेल टाकून घेऊयात सगळीकडून, म्हणजे आपल्याला उत्तापे सगळीकडून लावून घेऊयात. तवा चांगला तापला आहे याची खात्री तुम्ही पहिल्यांदा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपलं हे जे बॅटर आहे ते आपण तव्यावर पसरवून घेऊयात. माझा नॉनस्टिकचा तवा नाही आहे, त्यामुळे मला पसरायला थोडा प्रॉब्लेम होतो. तुमच्याकडे जर नॉनस्टिकचा तवा असेल तर उत्तम. बघू शकता आणि उत्तापे कसे जाड जाड मऊ मऊ खायला छान लागतात. त्यामुळे साईडून तेल सोडून गेलं, जेणेकरून त्याच्या कडा मोकळ्या होतील. आणि गॅस आपल्याला मोठा करायचा आहे.
जेणेकरून आपला उत्तापा छान भाजला जाईल. एक 5 ते 7 मिनटं आपण या उत्तापाला असंच भाजून घेऊया. बघू शकता कलर, टेक्स्चर किती छान आलेलं आहे उत्तापाला. भाजल्यानंतर हा अजून छान दिसतो. आता बघा इथून हा भाजत आलेला आहे, साईडून पण भाजत आलेला आहे. आता बघू शकता काही वेळानंतर आपला उत्तापा भाजत आलेला आहे. पूर्ण भाजू द्यायचा, चांगला गोल्डन कलर येऊ द्यायचा त्याला. त्यानंतर आपण ह्याच्या कडा मोकळ्या होतात का बघूया. हे बघा कडा मोकळा होत आलेला आहे आपल्या उत्तापाच्या. पण अजून नीट भाजलेलं नाही आहे, त्यामुळे त्याला नीट भाजू द्यायचा. अजून हा थोडासा ओला आहे. बघू शकता असा भाजायचा तो. बघू शकता आपला उत्तापा छान सगळीकडून भाजलेला आहे. एका साईडला पण थोडंसं तेल घालूया वरून. आता हा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. बघू शकता किती छान सोनेरी तर भाजलेला आहे आपला उत्तापा. ह्याला थोडंसं तेल टाकून साईडून थोडंसं तेल सोडून असाच हा दोन्ही बाजूने उत्तापा भाजून घ्यायचा आहे. तयार आहे आपला उत्तापा. तर बघू शकता मी दोन्ही असा हा भाजला पाहिजे दोन्ही साईडून. अजून थोडासा होईल त्या साईडून. अशा तऱ्हेने हा आपला रवा उत्तापा तयार आहे. खायला खूप छान लागतो. तुम्ही मुलांच्या टिफिनला वगैरेही देऊ शकता. खूप छान लागतो. हा मी आता सॉसबरोबर सर्व केलेला आहे. तुम्ही हवे असेल तर कोकोनट चटणी वगैरे याच्यासोबतही मी हा उत्तापा सर्व करू शकता. बघू शकता किती छान झालेला आहे याचं टेक्स्चर. आणि हा चवीलाही खूप छान लागतो.